दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या नांदेडच्या लोहा तालुक्यातील श्री क्षेत्र माळेगाव यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यात्रेनिमित्त देवस्वारी पालखी काढण्यात आली। या पालखी सोहळ्यात तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रासह विविध राज्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ही यात्रा 4 दिवस भरवली जात असून यात्रेत कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, बचत गटाचे वस्तू प्रदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे CEO मिनल करणवाल यांनी माध्यमांना दिली। सर, यात्रेमध्ये आपण बेसिक जे फॅसिलिटी असतात लोकांसाठी त्याच्यावर भर दिलो। एक बायपास काढलं, मागचं डस्टबिन लावले, पाण्याची पाईपलाईन दुरुस्त केली, आमच्या पशुप्रदर्शनाचं जे फील्ड आहे त्याला लेवल केलं। हे थोडेफार बेसिक गोष्टींवर लक्ष दिलं। CCTV कॅमेरा लावलं, त्याचे ऑडिओ स्पीकर लावले पोलिसांना, ज्याच्यामुळे थोडंसं सोय झाली सिक्युरिटी करायला। यात्रेतील पालखी सोहळ्यात येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता। माळेगावच्या या यात्रात आपली कला दाखवण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात लोक कलावंत येतात। लुप्त होत चाललेली सांस्कृतिक कला या लोक कलावंताकडून यात्रेत सादर केली जाते। अशा पारंपरिक कार्यक्रमांना नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। सोनू वाघोबा नांदेडकर आहे। आम्ही नांदेडहून येतो, दरवर्षी येता। गेले 5 वर्षापासून आम्ही इथे येता। खंडोबाची यात्रा भरपूर अशी चांगली भरते। परंपरागत आम्ही येता, आमचे गुरु, आमचे शिष्य सर्व मिळून येऊन खंडोबाच्या पालखीचा आनंद घेतात। हो, सर्वांना माझा जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार। आम्ही नवयुवक कलाकार जनजागृती पारंपरिक लोककला वाघे मंडळ दबडे शिरूरकर, आम्ही लहानपणापासून एखादी 7-8 वर्षापासून ह्या भगवंताच्या लीलेमध्ये आहोत आणि आम्हाला वाघ्या म्हणून स्वरूपाने या ठिकाणी आम्हाला आईवडिलांच्या परंपरेपासून असलेली ही सेवा आम्हाला लावून दिलेली आहे आणि आमच्या गुरु केल्यानंतर किंवा आमच्या गुरुच्या मार्गदर्शनानं आम्ही हा पारंपरिक लोककला म्हणून चालत आलेली आमची सेवा आहे। आणि या ठिकाणी श्री खंडेरायाच्या अवतारामध्ये या ठिकाणी माळेगावमध्ये नगरीमध्ये देवाचं विराजमान झालेलं आहे आणि या जागृतीसाठी किंवा सर्व जनतेला जागृत करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी माळेगावमध्ये आम्ही नागोजी नायकांना सांगितलेलं आहे की मान दिलेला आहे आणि त्या मानापासून आम्ही हे गादी मांडणं, हे भगवंताची लीला काय आहे, गोरगरीब समाजांना किंवा दलित समाजांना हे जागृत करण्यासाठी म्हणून आम्हाला या खंडोबाच्या रूपामध्ये वाघ्या म्हणून आम्ही स्वीकारलेलो आहोत।